नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅन्डलस्टिक बद्दल डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. मित्रांनो, ही कॅन्डलस्टिक खूप महत्त्वाची आहे. ही कॅन्डलस्टिक तुम्ही ट्रेडिंग करत असताना ज्या वेळेला तुम्ही चार्ट पाहता, चार्ट वरती ज्या वेळेला ही कॅन्डल तयार होते त्यावेळेला या ठिकाणी ज्या वेळेला चार्ट वरती या कॅन्डलस्टिकचा फॉर्म होतो त्यावेळेला तिथून या ठिकाणी मोठी मोमेंट अप साइडला किंवा डाऊन साइडला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच जर का ही चार्ट वरती ग्रीन बुलिश कॅन्डल तयार झाली तर या ठिकाणी अपसाइडला मोठी मुवमेंट येते. जर अशाच पद्धतीची जर रेड कॅन्डल तयार झाली तर या ठिकाणी मोठी डाऊन साइडला मुवमेंट येते. आता आपण बुलिश मोरोबुजू कॅन्डल बघणार आहे. ज्या वेळेला रेड कॅन्डल तयार होते त्या कॅन्डलला बेरिश मोरोबुजू कॅन्डल म्हणतात. ज्या वेळेला रेड मोठी मोरोबुजू कॅन्डल तयार होते त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नला बेरिश मोरोबुजू कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुलिश मोरोबुजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बद्दल स्टडी करणार आहे. मित्रांनो, ज्या वेळेला बुलिश मोरोबुजू कॅन्डल चार्ट वरती तयार होते त्यावेळेला या ठिकाणी मोठी अपसाइडला मुवमेंट येते. या ठिकाणी तुम्ही YouTube वरती अनेक व्हिडिओ पाहिले असतील. त्यामध्ये एक बिग बार ट्रेडिंग स्ट्रॅटेजी एक आपण खूप वेळा ऐकलं असेल. बिग बार ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. बिग बार ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय असतं तर या ठिकाणी एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार होते आणि त्या ग्रीन कॅन्डलच्या नंतर या ठिकाणी खूप अशी मोठी बाईंग या ठिकाणी येते मार्केटमध्ये आणि तिथून या ठिकाणी अपसाइडला मोठी मुवमेंट होते. तर आपण या कॅन्डलस्टिक ही तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट होते हे आपण चार्ट वरती पाहूया. तर ही जी कॅन्डल आहे ती कॅन्डलला अप साइडला आणि डाऊन साइडला शॅडो नसते. या कॅन्डलला अप साइडला आणि डाऊन साइडला शॅडो नसते. म्हणजे आपण चार्ट वरती पाहूया. ही कॅन्डल आहे एक. या ठिकाणी आपण ट्रेडिंग करत असताना एंट्री या कॅन्डलची ही कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण या ठिकाणी एंट्री घ्यायची. इथून या ठिकाणी एक मोठी अप साइडला मुवमेंट भेटू शकते. तर या कॅन्डलस्टिक बद्दल आपण पाहायचं झालं तर ही कॅन्डल पहा, याच्यावरती एक अप्पर साइडला शॅडो आहे, डाऊन साइडला पण शॅडो आहे. ही कॅन्डल पहा, इथं अप्पर साइडला शॅडो आहे, डाऊन साइडला शॅडो आहे. परंतु या कॅन्डल मध्ये अप्पर साइडला डाऊन साइडला कोणत्याही प्रकारची शॅडो नाहीये. म्हणजे या ठिकाणी ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे आणि या कॅन्डल ज्या वेळेला चार्ट वरती जनरेट होते त्यावेळेला आपण या ठिकाणी बाईंग करायचं आणि या ठिकाणी मोठी मोमेंट आपण या ठिकाणी कॅप्चर करू शकतो आणि एक चांगला प्रॉफिट जनरेट करू शकतो. तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.